लेट्स प्ले. वळत मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर घेऊन करण सोडा येतात बॉलिंगसाठी. एक जबरदस्त ऑलराऊंडर मुंबईतील सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू करण सोडा. स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत, नॉन स्ट्राईक एंडला राहुल. माई 07 टॉस जिंकल्याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र चेंबूर. पहिल्या बॉलवर सिंगल घेतला गेलाय. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. बिपिनने पण चांगला बॉल कलेक्ट केला गेला. येईल तिकडे आपण पाहतो डॉट बॉल. बिपिन परब, दीपक बाईंग, दीपू, कुणाल, जबरदस्त स्टार घेऊन सनी धोत्रे आणि त्यांची पूर्ण टीम जय महाराष्ट्र चेंबूर. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मॅचची लिडिंग एज घेतली गेली. बघा 4 ओव्हरमध्ये तुमच्या 4 ओव्हर 18 मिनिटांमध्ये तुमच्या झाल्या होणं गरजेचं आहे. ज्या टाईममध्ये आपण चालू आहे, कारण की आजूबाजूला रविवारची आपल्याला एक लवकर मॅचेस कव्हर करायच्या, त्या निमित्ताने आपण आज लवकर चालू केलं. तरी थोडा उशीरच झाला कारण की लेटचा इश्यू होता. नाहीतर आपण 3-3:30ला चालू करणार होतो. थोडं नेटची वायर आपली एक थोडी ब्रेक झाली, त्यामुळे आपण थोडं 1.5 तास उशीर आहे. यावर देखील समोर येऊन खेळायचा प्रयत्न केला गेलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर विनिंग टीमची मॅच असणार याची पण नोंद घ्या. क्रिश इलेव्हन मीरा रोड. पराभूत झालेला संघ पहिली मॅच लोहगड स्टारबर्ड्स धारावी. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. आपल्याला एक सन्मान चिन्ह आहे. 1 to go. पहिली ओव्हर समाप्त झाले. 5 रन्स झालेत. सुशांत आणि राहुलने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स त्यांनी चांगले बिल्डअप केले आहेत. पहिली ओव्हर समाप्त झाले. 5 रन्स. बॉलिंगसाठी सन्नी धोत्रे येत आहेत. लेफ्ट आर्म स्ट्राईक एंडला राहुल. पहिलाच बॉल स्टेपआउट खेळायचा प्रयत्न केला गेला होता. खोलर डब्याचा बॉल पाहिला गेला सनी यांच्या माध्यमातून. जबरदस्त स्पिनर आहेत. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि खूप वर्षे क्रीडा स्पर्धा या ग्राउंडवर खेळले आहेत. त्यामुळे तगडा अनुभव आहे. मॅच बनवावी लागेल. परंतु समोर माई 07 संघ देखील आज नवनिर्वाचित खेळाडू घेऊन इकडे उतरलाय. त्यांचं पण कॅल्क्युलेटिव्ह असेल की आपण 35-40 पर्यंत रन्स करणं गरजेचं आहे. सुशांत आणि राहुल आहेत 2 बॅटर. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. येईल तिकडे डॉट बॉल. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल. नॉन स्ट्राईक केला. चान्स आहे तिकडे. थ्रो थोडा लेझी दिला. सिंगल रन येईल. सात रन्स वरती शांत स्कोर चालू आहे माई 07.
या बॉलवर समोर खेळले गेले, बॉल ट्रॅव्हल होईल आपण पाहिलं तर चौकाराच्या दिशेने, परंतु इकडे सिंगल रन मिळेल. 4 बॉल 8 रन. पहिल्या मॅच मध्ये जैनवने जबरदस्त बॅटिंग केली, केसर सोनारने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला बॅटिंग बॉलिंग करत असताना. या बॉलवर समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये खेळाडू आहेत रितेश पाटील, डबलचा कॉल दिला आणि 2 रन मिळतील तिकडे. गुड थ्रो, चांगला थ्रो केला, परंतु तिकडे 2 रन मिळतील. बघता बघता डबल डी मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा लेफ्ट आपण पाहिलं तर सनी. या बॉलवर स्टेप आउट झाले, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दीपू तिकडे आहेत. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. सुशांतला मात्र बाहेर जावं लागेल. आमचे माहीम पोलीस कॉलनीतर्फे आमचे नक्कीच मित्र आज आमच्यामध्ये नाही आहेत, त्यांची पण आठवण येईल. आज उत्कृष्ट करणाऱ्यासाठी देखील आपण पाहिलं स्वप्नीलजी बाबर आज आपल्यामध्ये नाही आहे, त्यांची आठवण येईल. रवींद्र शेडगे आमचे, त्यानंतर मुराद पटेल, माहीम पोलीस कॉलनीतर्फे त्यांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली आणि नक्कीच त्यांची आठवण नेहमी येईल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर करण सोडाला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केले गेले. दुसरी ओव्हर घेऊन वैयक्तिक आणि संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येतात करण सोडा. जबरदस्ती यॉर्कर पाहिला गेला, स्ट्राईक एंडला करण सोडून एक चांगला थ्रो केला गेला आणि तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. तिसरी ओव्हरची सुरुवात देखील शांततेने येते. खूप सुरेख थ्रो केला गेला करणने आणि करणला माहिती की स्ट्राईक एंडला चान्स होता. बिपिनने पण चांगला बॉल कलेक्ट केला गेला, बॅटरला बाहेर जावं लागेल. सो नवीन बॅटर आता येतात स्ट्राईक एंडला साहिल. तिसरी ओव्हर चालू आहे, 11 रन्सवरती 2 विकेट गेलेत बॅटिंग करत असताना. माही 07. थाला फॉर रिझन. माही माही मार रहा है. या बॉलला स्वीप खेळले गेले, जबरदस्त टायमिंग केलं साहिलने. अंडरआर्म क्रिकेट जर तुम्ही खेळता तर तुमच्याकडे हा स्ट्रोक पाहिजे. मग तुम्ही लेफ्टी असाल राईटी असाल तरी तुम्हाला स्वीप खेळता आली पाहिजे. आणि अंडरआर्म क्रिकेटची जी खेळाडूंची नजर आहे ती नेहमीच परफेक्ट राहिली. मग अंडरआर्म खेळाडू जेव्हा ओरम खेळतात तेव्हा ते प्रत्येक बॉल बॅटीवर घेण्याचा प्रयत्न करत असतात. हे अंडरआर्म क्रिकेटचं देखील वैशिष्ट्य आहे. साइडम बॉलिंग ॲक्शनसाठी रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे जे तुम्ही तिसरी ओव्हर चालू आहे. कारण सोडा स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी साहिल आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल. व्हाईट बॉल.
या बॉल देखील स्टेप आउट झाले. जबरदस्त टायमिंग करत असताना थोडी मिसफील्ड पाहिली गेली दीपू यांच्या माध्यमातून, परंतु दीपूकडून असं क्वचित पाहायला मिळतं, कारण की दीपूची बॅटिंग जेवढी प्रसिद्ध राहिली तेवढी दीपूची फिल्डिंग पण नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. मुंबईतील एक जबरदस्त ऑलराऊंडर ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले असे दीपक बाईंग, किंग ऑफ बॉक्स क्रिकेट. नेहमीच दीपूचा एक वेगळा दबदबा राहिलाय. 15 रन्सवरती 2 विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल. या बॉलवर स्टेप आउट झाले हलक्या हाताने. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला, बॅटर आउट आणि बाहेर जावं लागेल बॅटरला. फुटवर्क चांगलं होतं राहुलचं, थोडं कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहू शकतो आपण रिप्ले, परंतु बॉल जिकडे प्लेअर होता त्याच्या हातामध्येच गेला, त्यामुळे फेकी पण चांगली केली आणि बॅटर आउट. 15 रन्स झाली धावफलकावरती. तीन विकेट गेली आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर ओम. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा माहीमचा महाराज चषकाचं भव्य दिवस आयोजन. या बॉल देखील थोडा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेला, सिंगल रन मिळेल. दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन असताना याही वर्षी भव्य दिवस आयोजन. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ माहीमचा महाराज चषक. One to go. या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला राहुलने. जबरदस्त सिंगल केला गेला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 17. असून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंगसाठी खोबुलीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत राहुल. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक एंडला फेकी करतील. डेंजर झोनला होते तिकडे राहुलला बाहेर धाडलं. बॅटर आउट. सिंगल डबल करून चालणार नाही. आता मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. नवीन बॅटर येते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला वेदांत. रन्स बनवावे लागतील वेदांतला, पण इनिंग काय गरज आहे ते सिच्युएशन हँडल करून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. राहुलने पहिल्या बॉलवर एक रनआउट आली आहे. एक महत्वाची विकेट बाहेर गेली. राहुल जो जबरदस्त बॅटिंग करत होता तो रनआउटच्या रूपामध्ये बाहेर गेला. स्ट्राईक एंडला वेदांत. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका फसला गेला. सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग. जबरदस्त स्टार्ट केली आहे. 19 रन झाले धावफलकावरती. 4 विकेट गेले आहेत. बॅटिंग करत असताना माही 0-7. स्ट्राईक केलं लेफ्टी बॅटर ओम. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 20 रन झाले धावफलकावरती. 4 विकेट.
या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन्स तिकडे सिंगल मध्ये 21. 21 रन झाले धावफलकावरती 4 विकेट गेली आहेत. बॅटिंग करत असताना माई 07 यानंतर विनिंग टीमची पण मॅच खेळवली जाणार आहोत. या बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त यॉर्कर पाहिला गेला बॉल राहुलचा. बॅटर आउट. ओमला बाहेर जावं लागेल. स्ट्राईक प्रसाद या बॉल स्वीप केला गेले. प्रसादने सिंगल रन मिळेल. मॅच थोडीफार शांत पाहिली गेली आहे. बघता बघता आपण पाहिलं तर चौथी ओव्हर देखील आपण पाहिलं तर इकडे संपुष्टामध्ये आले. रन झालेत 22. 22 रन झाले आणि 5 विकेट गेले. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. यानंतर देखील आपण पाहिलं तर विनिंग टीम असेल त्यानंतर शौर्य 11 त्यांच्या विरुद्ध दीपेश दत्ता 11 सायन, त्यानंतर गावदेवी स्टार अंधेरी त्यांच्या विरुद्ध शिवनेरी माहीम. म्हणजे आज एक माहीमचा संघ आहे. उद्या 24 जानेवारीला आपण सकाळी दुपारी म्हणजे 1 वाजता मॅचेस चालू करणार आहोत. मी मराठा एबीसी चेंबूर त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. ही देखील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. त्यानंतर आई जरीमरी RR बँड्रा त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण. त्यानंतर उद्या जम्बो मराठा वॉरियर्स विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. त्यानंतर होमंत ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध बँड्रा पॅकर्स. त्यानंतर संध्याकाळच्या हाफमध्ये उद्या देखील रुद्रांश मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध बाबू 11 विलेपार्ले. त्यानंतर अष्टविनायक गिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी साई सिद्धी. असं उद्याचा देखील हाफ आहे. बॉलर नेम राहुल. एका दुसरा 6 येणं गरजेचं आहे. पॉलिसीसाठी राहुल स्लो रन करण्याचा प्रयत्न केला गेला राहुलने, परंतु व्हाईट बॉल. यावर देखील समोर खेळले गेलेत. टायमिंग चांगलं केलं होतं. थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली पण 2 रनचा कॉल दिलाय. नजर अटी और दुर्घटना घटी. या ग्राउंडवर हे खूप महत्वाचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट. तुमच्याकडे फिल्डर पण क्विक पाहिजेत. सो सिंगल रन परफेक्ट कंप्लीट करणं गरजेचं आहे, तरच डबल तुम्ही करू शकता. राजन हमारे स्माइल कर रहे थोड़ा. डबल रन भी यहाँ पर बहुत इंपॉर्टेंट है. राजन बोलता है 6 ही मारेगा भाई, सिंगल डबल कौन करेगा. टेट बॉल आहे. 5 विकेट गेली आहेत. एका दुसरा 6 आला तर माही 07 टीम कमबॅक करू शकते. परंतु बॉल टू बॉल रन्स आले तरी 32-33 पण या ग्राउंडवर खूप आहे. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतात. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल मिस केलाय. अंपायर निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. चेक केलं जाईल. ओके, रिव्ह्यू चेक केला गेला. अंपायर आपण चेक करूयात नक्कीच.
डॉट बॉल आहे. सुप्रसादला इकडे आता मात्र बाहेर जावं लागतंय. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. लास्ट ओव्हर चालू आहे आणि 26 रन्सवरती 6 विकेट गेली आहेत. न्यू बॅटर पियुष. या बॉलवर देखील समोर खेळले गेले आहेत. एका दुसरा 6 कधी येईल यावर शोधत असणारे स्ट्राईक एंडला वेदांत येत आहेत. चान्स घ्यावा लागेल वेदांतला. 27 रन झाले धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम माही 07. या बॉलवर वाईट बॉल. ट्वेंटी 28 रन्सवरती आपण पाहिलं आतापर्यंत 6 विकेट गेले. स्ट्राईक एंडला वेदांत. फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. राहुलची एक जबरदस्त फेकी आणि बॅटर आउट. वेदांतला बाहेर जावं लागेल. शेवटचा बॉल महत्वाचा असणार आहे. 28 रन झालेत. बघूयात कितपर्यंत टार्गेट सेट करतील बॅटिंग करत असताना माही 07. नॉन स्ट्राईक एंडला क्रिश. क्रिश का गाना सुनेगा. परफेक्ट यॉर्कर आणि बॅटर आउट. जबरदस्त बॉलिंग केली राहुलने, पण सुरुवातीला 2 एक्स्ट्रा आले, पण त्यानंतर चांगला कमबॅक केला. गुड बॉलिंग राहुल. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि 29चं टार्गेट आहे. 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जय महाराष्ट्र चेंबूर. चला लगेच मॅच आपण स्टार्ट करणार आहोत.
हॅलो. 29 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. करण सोडा ओपनिंगसाठी येत आहेत. तर सोबतीला कुणाल बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन पियुष. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. ग्रुप खेळण्याचा प्रयत्न केला गेला कारण थोडे डबल माइंड झाले. नॉस्ट्राईकला फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु रन्स तिकडे मात्र सिंगल मिळेल. 29चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. जय महाराष्ट्र चेंबूर. क्रिश 11 टीम आपण तयार राहायचं. क्रिश 11 मीरा रोड विनिंग टीम सोबत आपला सामना खेळवला जाईल. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कुणालने पुन्हा एकदा सिंगल रन मिळतीये. शांत मॅच चालू आहे. 29 रनचं एक छोटं टार्गेट आहे. बॉलिंगसाठी पियुष स्ट्राईक एंडला करण सोडा. जबरदस्त खेळाडू आहेत. बॅटिंग बॉलिंग करत असताना नेहमी चर्चेत राहिली आहे. मेलविन मेमोरियल कपची मला फायनल आठवते. जबरदस्त बॅटिंग केली होती. चार रन्स वरती स्कोर कार्ड आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे रन्स मिळेल. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळतीये. सारन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी पियुष स्ट्राईक केले. लेफ्टी बॅटर कुणाल. या बॉल समोर उडवला गेला. कुणालने एक जबरदस्त टायमिंग केला गेला परंतु खेळाडू आहेत तिकडे. करण सोडाने डबलचा कॉल दिला. 2 रन मिळतील. पहिली ओव्हर समाप्त झाली. बघता बघता 8 रन झाले धावफलकावर. 24 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. आठ रन झाले धावफलकावर. 21 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. बॉलिंगसाठी श्लोक.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 20 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. या बॉल फ्लिक केल्या गेल्या करणने सिंगल रन मिळेल तिकडे डबलचा कॉल दिला आहे परंतु नाही एकच रन मिळेल तिकडे. पहिली ओव्हर समाप्त आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली केली. 10 रन झाले धावफलकावरती. 23 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. स्ट्राईक कुणाल. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉल देखील प्रॉपर टायमिंग केलं गेलं कुणालने. सिंगल डबल दोघं पण अगदी चांगले सेट झालेत. मॅच बनवण्याचा प्रयत्न करतात आणि 29 रनचं एक छोटं टार्गेट या ग्राउंडवर. जर पहिली फळी जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करते पहिली ओपनिंग प्लेअर तर मॅचमध्ये इझिली जिंकू शकते टीम जय महाराष्ट्र चेंबूर. या बॉल देखील पुन्हा एकदा सिंगल केलं गेलं करणने. 29चं टार्गेट आहे. 13 रन झाले. 16 धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता. इकडे देखील डिक्लेअर मध्ये सिंगल रन मिळेल. पुण्यातील एकट खेळले गेलेत आणि मॅच मध्ये शांतता चालू आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिलाच दिवस आहे. उद्या देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. संडेला देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील आणि त्यानंतर 26 जानेवारीला या क्रीडा स्पर्धेचा फायनल डे आहे. सुपर 8 तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल माहीमचा महाराज चषक. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीम. रन झालेत जबरदस्त. 16 रन झालेत. 13 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. 18 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी ओम. 18 बॉल 13 करायच्या. स्ट्रायकेटला करण. सोडा. फुलटॉस बॉल मिस केला गेला कारण हे एज घेतली गेली परंतु सिंगल रन मिळेल. यावर देखील फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन्स सिंगल मिळेल. या बॉल डबलचा कॉल दिलाय कुणालने परंतु तिकडे हे एकच रन मिळेल. बघता बघता सिंगल रन मध्ये धावफलक पुढे जर स्कोर कडे जाऊन पोहोचतोय
19 धावसंख्येवर 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त. वन टू गो. 20 रन झालेत. 9 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला कुणाल 13 बॉल 9 करायचे आहेत. एका दुसरी ओव्हर विकेट काढणं गरजेचं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप बनवली. सिंगल डबलने मॅच बनवली आणि मात्र इझिली हा सामना महाराष्ट्र चेंबूर संघाने आपल्याकडे खेचलाय. कुणालने जबरदस्त बॅटिंग केली. करणने खूप चांगली बॅटिंग केली. या बॉल फ्लिक केला गेला. एक सिंगल रन मिळेल. 21. 12 चेंडूने 8 धावांची गरज आहे. 12 बॉल 8. क्रिकॉन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण इकडे टी शर्ट्स देखील प्लेअर ऑफ द मॅच साठी अवॉर्ड प्रोव्हाइड केलेत. आमचे अखिल आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यानंतर बेस्ट मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण क्रिकॉन स्पोर्ट्सनी जे आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे टी शर्ट्स. सो मॅन ऑफ द मॅच जी टी शर्ट्स आहेत आपण देणार आहोत ती कंपल्सरी त्या प्लेयर्सनी घालून खेळणं गरजेचं आहे. 1428. कोणाची बाईक आहे, स्कूटीला चावी आहे त्याला. एवढा दिल दर्या आहे तो बोलला जाऊन राऊंड मारून घेऊन या. 1428. कोणाचे घेऊन जा. ओळख पटवून आपण घेऊन जा. एवढं त्याला माहीमचा महाराज चषक बघण्याची आवड होती की त्यांनी गाडीला चावी विसरून गेला. 1428. आठ रनची गरज आहे 12 बॉल मध्ये. बॉलिंगसाठी पियुष. बारा बॉल मध्ये 8 करायचे. पहिल्या बॉलवर उडवला गेला कुणालने. माही मोरून हा बॉल मला असं वाटतं दादरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु समोर 6 मारायचे आहेत. न्यू बॅटर दीपक बाईंग. दीपू दीपूची वेगवेगळ्या स्टाईलचे स्ट्रोक पण बघण्यासाठी मुंबईकरांनी नेहमी गर्दी केली आहे. हॅलो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. ट्वेंटी 22 रन झाले धावफलकावर. दीपक बाईंग. दीपू एच स्ट्राइक एंडला. सात रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. राहुल तिकडे होते आणि इझी कॅच पकडली गेली आहे. दीपूला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला गेला आणि दीपूची खेळी संपुष्टामध्ये येते.
न्यू बॅटर प्रणील घाडगे येतात. नवी मुंबई कामोडे परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले, त्या परिसरातून प्रणील घाडगे. या बॉलवर डाऊन द ग्राउंड खेळले गेले. समोर एक रनचा कॉल दिला, डबलचा कॉल होईल का, परंतु करणे दिले. नको, घाई नको करूयात. एक रन पान चालेल, रनआउटची विकेट नको. सात चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. पहिल्या दिवसाची 6 बॉल 6 ची पण मॅच बघायला मिळेल का? 7 बॉल 6 करायचे. जबरदस्त बॉलिंग केली गेली ह्याही ओव्हरमध्ये. बॉलर पियुष, या बॉल फ्लिक केलं गेलं, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल केलाय, डबलचा कॉल होतोय. प्रणीलने कॉल दिलाय स्ट्राईक एंडला, रनआउटची विकेट, बॅटर आउट. सहा बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर बिपिन परब. सहा चेंडूंनी 5 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. क्रिश, सध्या ट्रेंड चालू आहे क्रिशचं पण. सो आता क्रिशने जर ही मॅच जिंकून दिली, संपूर्ण मुंबईत क्रिशचं नाव होईल. क्रिश का बॉलिंग देखेगा, देख ले. पाच धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. पहिले 2-3 बॉल खूप महत्वाचे. स्ट्राईकला करण सोडा जो एक सेट झालाय, जबरदस्त बॅटिंग करतोय. 11 बॉल मध्ये 11 रन्स केलेत. बॉलिंगसाठी क्रिश, स्ट्राईकला करण. एक मिनिट, तो कुठल्या टीमचा प्लेअर आहे त्याला उठवा, नाही तर बॉल त्याला लागला तर परत प्रॉब्लेम होईल. मार ना दगड, मार ना. पाच धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. स्ट्राईकला करण सोडा, बॉलिंगसाठी क्रिश, स्ट्राईकला करण. जबरदस्त मॅच आहे. 6 बॉल 5. कोण जिंकेल? जय महाराष्ट्र चेंबूर जिंकेल की माही 07? पहिला बॉल फुलटॉस बॉल, बॉल हवेत आहे आणि थोडा वेळासाठी फटका फसला होता, परंतु 2 रन, 1 रन शॉर्ट आहे. बिपिन शॉर्टकट मारू नको भावा. हा, बिपिननी शॉर्टकट मारला आणि पकडलं. हॅलो, 26. 3 धावांची गरज अजूनही. 1 मिनिट थांबा. लाईट्स. ओके, पाच चेंडूंनी 4 धावांची गरज आहे. स्ट्राईकला करण सोडा, बॉलिंगसाठी क्रिश. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. पहिलाच दिवस रंगतदार ठरताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मिसफील्ड करून चालणार नाहीये. मॅच क्रुशल आहे. वाह, काय एफर्ट्स दिले गेले, जबरदस्त एफर्ट्स दिले गेले, परंतु रन मिळतील तिकडे 2 रन.
साहिलने जबरदस्त एफर्ट्स दिले कीपर असताना, परंतु बघता बघता आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतात. तिकडे 26 रन झालेत आणि आता 5 बॉलमध्ये 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 2 रनची गरज आहे. बघा पहिलं विकेट विन आणि त्यानंतर जो मॅचचा टॉस आहे तोच गृहीत धरला जाईल. 4 बॉल 2 करायचे आहेत. हा बॉल खूप महत्वाचा असणार मॅचचा. बॉलिंगसाठी क्रीज स्ट्राइक एंडला करण. 4 बॉल 2 आणि जिंकणार कोण? मॅच आहे 4 बॉल 2. लाईट्स पण ऑन झाल्यात त्यामुळे 4 बॉल 2. करण सोडा एक जबरदस्त बॅटिंग केली. 12 बॉल मध्ये 12 रन्स केलेत, परंतु 4 बॉल 2 करायचे आहेत. बॉलिंगसाठी क्रीज स्ट्राइक एंडला करण. फुलटॉस बॉल फ्लिक केला गेलाय. कहानी में ट्विस्ट. रुको जरा सबर करो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. क्रिश का बॉलिंग देखेगा? देख ले भाई. जबरदस्त बॉलिंग केली क्रिशने. जर ओव्हर थ्रोचे रन्स नसते तर मला असं वाटतं मॅच आता क्रुशल असती. त्यामुळे मी पहिलंच सांगितलं ह्या ग्राउंडवर जिंकणं सोपं नाहीये. नवीन बॅटर स्ट्राइक केला रितेश पाटील. सुशांतने एक जबरदस्त कॅच पकडली. न्यू बॅटर रितेश पाटील येत आहेत. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. 3 बॉल 2. 1 रन पण खूप महत्वाचा असणार आहे. या बॉल देखील एज घेतली गेली आहे आणि आता 2 बॉल 1 करायचा आहे. स्कोर तर आपण पाहतो इक्वल झालाय. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. हार्ड लक टीम माही 07 जबरदस्त कामगिरी केली. 30-32 तरी टार्गेट असतं तरी मॅच थोडीफार रंगली असती. या बॉलवर टॅप केले गेले. रितेशने फ्री माइंड स्ट्रोक खेळले गेले आणि हा सामना जिंकला गेला. जय महाराष्ट्र चेंबूर. वेल प्लेड करण सोडा. वेल प्लेड कुणाला चांगली साथ दिली, परंतु तिकडे मॅच थोडीफार फसली होती. वेल बॉलिंग क्रिश. जबरदस्त बॉलिंग केली क्रिशने. हार्ड लक. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट करण सोडा. करण सोडा आपण जबरदस्त बॅटिंग केली, जबरदस्त बॉलिंग पण केली. करण सोडा. आशिष मोहिते यांना विनंती करेल की आपल्या हातून प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट द्यायची. आशिष मोहिते आमचे. आशिष मोहिते आपण द्या. आणि करण सोडा. जबरदस्त खेळ केला करणने. मॅच थोडी फसली होती, परंतु जबरदस्त मॅच रंगली पाहिली गेली आमच्या आशिष मोहिते. आशिष मोहिते यांच्या हातून मात्र आपण टी शर्ट दिली जाते. करण सोडा. वेल बॉलिंग वेल बॅटिंग. एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. मुंबई चेंबूरचे PL लोखंडे मार्चे खेळाडू आहेत. मागील 3-4 वर्षामध्ये एक नावाचा डंका त्यांचा देखील आपण पाहिला गेलाय. करण सोडा. वेल प्लेड आमच्या आशिष मोहिते. काही स्माइल केली मोहिते यांनी पण. हा, थँक्यू मोहिते. विनिंग टीमचा टॉस केला जाईल. टॉस साठी या विनिंग टीमच्या कॅप्टन्स